श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 2. सिद्धयोग्याचं दर्शन, विचित्रपुरीचा वृत्तांत. मी मरुत्वमलई या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचं मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं स्मरण करीत पुढील प्रवासास आरंभ केला. मार्गात अनेक पुण्यात्म्यांचं, थोर संतांचं दर्शन घेत मी मार्गक्रमण करत होतो. या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे. पांड्य देशातील कदंब वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचं वजन क्रमाक्रमानं कमी होत होतं. या प्रांतात अतिजागृत असं शिवलिंग होतं. त्याचं मी दर्शन घेतलं आणि विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो. नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली. मार्गात मला सिद्ध योगींद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला. मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक झालो. त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावानं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा तोंड भरून आशीर्वाद दिला. त्यांच्या चरणस्पर्शानं माझं शरीर कापसाप्रमाणे हलकं वाटू लागलं होतं. ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतलेलं ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे. त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे. देवेंद्रानं आपल्या सामर्थ्यानं अनेक राक्षसांना मारून टाकलं, परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला आणि त्यानं महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली. तो ध्यानस्थ असताना इंद्रानं त्या राक्षसाला निर्दयतेनं ठार केलं. त्याच्या हत्येमुळं इंद्राचं सारं तेज लोप पावलं आणि तो निस्तेज दिसू लागला. या पापाचं क्षालन करण्यासाठी त्यांनी अनेक तीर्थांचं दर्शन घेतलं. पांड्य देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला. त्याला अत्यंत आनंद झाला आणि त्या क्षेत्राचं महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा त्याला लागली. इंद्रानं ते वन मोठ्या उत्सुकतेनं पाहिलं. तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचं दर्शन झालं. मोठ्या भक्तिभावानं त्यानं त्याचं पूजन अर्चन केलं. नंतर त्या स्वयंभू लिंगावर हे सुंदरसं देवालय बांधलं. हे इंद्रानं प्रतिष्ठापना केलेलं शिवलिंग समस्त पापांचं हरण करणारं असून अत्यंत मंगलदायक आहे. पुण्यवंतांना, श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनासायास याचं दर्शन घडतं. मी त्या महायोग्याचं हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो. मोठ्या श्रद्धाभावानं त्यांचे चरणकमली मी नमस्कार केला. तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचं पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितलं. मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो. तिथं मला अतिशय सुंदर असं शिवालय दिसलं, पण मी पाहिलेलं शिवमंदिर हे नव्हतंच. मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखं अप्रतिम वाटलं. मी मोठ्या श्रद्धेनं शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि श्री सिद्ध योगींद्रांकडे येण्यास निघालो. तेथील परिसर जनसमुदायानं भरलेल्या एका शहरासारखा वाटला. श्री योगींद्रांचा आश्रम मात्र मला सापडला नाही. मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला. तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता. मी मार्गक्रमण करतच होतो. माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखा वाटल्यानं मी मागे वळून पाहिलं. माझ्या मागे 3 शिरं असलेला एक सर्प येत होता. त्याच्या मस्तकावर 3 दिव्य मणी होते. त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवत होता. मी अत्यंत भयभीत झालो होतो. माझ्या हृदयाचं स्पंदन वाढत होतं. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करत पुढे चाललो होतो. त्या सर्पांचा उजेड मार्ग प्रदर्शन करत होता. शेवटी मी कसा बसा श्री सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात पोचलो. तेव्हा तो दिव्य सर्प आणि त्याचा प्रकाश तत्काल अदृश्य झाला. श्री सिद्ध योगींद्रांनी माझं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं आणि केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले. मी ते पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती. तेव्हा त्या दयामूर्ती योगीश्वरांनी मोठ्या प्रेमभावानं माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला. नंतर तो दिव्य हात माझ्या मस्तकावरून फिरवला आणि माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला. त्या करुणामय स्पर्शानं माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली. तसंच मनातील वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचं मला जाणवलं. हृदय एका अनामिक आनंदानं भरून गेलं. श्री दत्त महिमा, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता. त्यावेळी सिद्धयोगी म्हणाले,
तू अगोदर दर्शन घेतलेलं शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेलं श्री सुंदरेश्वराचं मंदिर ही 2 वेगवेगळी देवालये नाहीत. तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्री दत्तात्रेयांची अनुज्ञा होती, म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरं दाखवली. श्री दत्ताच्या कृपाप्रसादानं काळास मागे नेऊन देवेंद्रानं प्रतिष्ठापना केलेली मूर्ती, त्यावेळचा परिसर तुला दाखवला. तू पाहिलेली सारी सृष्टी श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पानं भविष्य वर्तमानात बदलू शकते. वर्तमान काळ भूतकाळात आणि भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो. भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात. एखादी गोष्ट घडणं, न घडणं अथवा वेगवेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. ज्या संकल्पानं सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो, त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. तेच सगुण रूपात पीठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतरले आहेत. तेथील लोकांनी त्यांचं सत्यस्वरूप जाणलं नाही, परंतु कुरवपूर इथे मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली आणि अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपाप्रसादानं भवसागर आनंदानं पार करून गेले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्यावेळेस आपलं हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. देवेंद्रानं प्रतिष्ठापित केलेलं ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्यानं पाहिलं. त्यानं त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्यास सांगितला. ही शिवाज्ञाच मानून त्यानं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथं एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असं नाव दिलं. कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता. त्यानं संतान प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. त्या यज्ञकुंडातून एक 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून राजा आणि यज्ञ करणारे सारे विप्र, ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केलं होतं. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटानं साजरा झाला होता. शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती आणि तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता. श्री सिद्ध योगींद्र पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असतं. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तीमध्ये आकर्षण तर काहींमध्ये विकर्षण होतं. पुण्यकर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारणदेहात पुण्यरूपी प्रकंपन होतं. पापकर्मानं पापरूपी प्रकंपन होतं. मनुष्याच्या पुण्याईनं पुण्यशील व्यक्तींचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थलांचं दर्शन घडतं. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते आणि पापांचा नाश होतो. या सर्वांचं फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूवर भक्ती जडते. अरे बाबा शंकर भट्टा, तुझ्यावर श्री श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्यामुळंच तू इथं येऊ शकलास. माझ्या सद्भाग्याचं मलाच आश्चर्य वाटत होतं. श्री श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असं झालं होतं. अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसं नव्हती. मी रात्री ज्या श्री सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटलं रात्रभर ज्या आश्रमात राहिलो, श्री सिद्ध योगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला, तो एक भ्रम होता का? असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपलं सामान आवरून घेऊन पुन्हा एकदा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेला, दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसं गाव दिसलं. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचे घरी अन्न ग्रहण करीत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते एक गिरिजन लोकांचं गाव होतं. त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळं आणि मध देतो.
त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे आणि मध आणून दिला. मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला आणि चोचीनं डोक्याला इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. तेवढ्यात बाजूला असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले आणि ते माझ्या हातावर, खांद्यावर बसून चोचींनी हातापायांना जखमा करू लागले. मी फळं आणि मध टाकून तिथून पळालो. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता, मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला. मला आठवलं, मी त्या सिद्ध योगिंद्रांबद्दल मनात शंका घेतली होती. त्याच अपराधाची ही शिक्षा होती. माझं शरीर रक्तबंबाळ झालं होतं. मी पळत होतो, कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली आणि या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचं झाड दिसलं. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवलं की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येतोय. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि त्यांनी मला दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषानं मी मृतप्रायच झालो. तोंडातून फेस येत होता, हृदयाचे ठोके मंद गतीनं चालले होते. केव्हा मृत्यू येईल हे सांगताही येत नव्हतं. सायंकाळ झाली होती. एक धोबी कपडे धुवून वाळवून कपड्यांचं गाठोडं गाढवावर ठेवून ते घरी घेऊन जात होता. माझी स्थिती पाहून त्याला दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसवलं आणि त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेला. त्या वैद्यानं वनातील काही मुळ्याचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पानं बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमीवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. विष जसं जसं पिंपळाच्या पानात उतरू लागलं तस तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरं वाटलं. ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्तप्रभूंचं भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो. त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनानं माझं हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपेनं भरून आलं होतं. त्या वैद्यांनी केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो. त्यांचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हतं. भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुणारसाची जणू वर्षाच करत होते. तो म्हणाला, माझं नाव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो